कोतवाल नाही. माझं हॅमलेट तर होऊ शकत नाही. सर्वांना भावलेली, मीही साकारलेली वळ करतोय किडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. अशी ती फुलराणी तर मी कधीच बनू शकत नाही. पण मला विश्वास आहे की मी आपल्यासाठी साकारणारी एक पात्री नाटक आपल्या सकल मेंदूच्या गाभाऱ्यात नेऊन आपल्या मनाचा मोठेपणा मिळवणारच. माझ्या एकांकिकेचं नाव काय ठाऊक आहे का तुम्हाला? माझा आत्मविश्वास. My triangles, rectangles, circles and my radius is in my mind. I am starting my journey from my soul. Please support me. Please give me a kind support. पण मला माझे बाबा म्हणतात, सई आधी अभ्यास आणि मग जर तुला नाट्य क्षेत्रात जायचंच असेल तर भरत जाधव सारखं. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या सजून माळा, फुला फुलांच्या सजून माळा, मंडप घाला बदारी. आणि असं करून तू सगळ्या विश्वाला हसव. पण आई म्हणते नाना पाटेकर सारखं. दुनियेच्या उखेरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचारानंदानं, की फेकून द्याव्या देहात चलक तर त्यात गुंडाळलेल्या जाणवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळाशाळ डोहा. करावा सगळ्यांचा शेवट, माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. नाही तर मग प्राजक्तासारखं कानी असल किरत माझी देखणी सुरत नाही हातात कुणाच्या नजरा. माझी पाठ हाय गोरी माझं रूप लई भारी कडी साजून दिसे योगच दिलबरा राजसा तुम्ही जरा बघा तरी. अशी करून तू सगळ्या जगाला तुझी कला दाखव. आणि आजी आजोबा तर म्हणतात की आशा भोसलेंसारखं सगळ्या विश्वाला तुझी गाण्याची कला दाखव. फुलले रे हो फुलले रे क्षण माझे फुलले रे शकुणाच्या मेनीने. फुलले रे क्षण माझे फुलले रे. पण माझं मन असं म्हणतं की मी सई अक्षता अशीच चिटणीस म्हणून या जगात वावरावं. मी सई म्हणून माझं अस्तित्व निर्माण करावं. अभ्यास कलाकारांचा नकला या न करता मी माझं स्वतःच विश्व निर्माण करावं. आणि ते मी करणारच.